नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ असा सल्फेटची रिॲक्शन काँक्रीटवर कशी होत्या त्याबद्दल आहे. ग्रुप मेंबरची नावं आहेत गौरव जाळेकर, आदित्य गवळी, वेदांत माने आणि सुयश धनगर. आपल्या टॉपिककडे वळूया. हे ॲब्स्ट्रॅक्ट्स आहेत आणि इंट्रोडक्शन. बेसिकली काय होतं माहिती आहे का? ह्यात म्हणजे सल्फेटचा काय परिणाम होतो काँक्रीटवर याबद्दल आपण शिकणार आहोत. जेव्हा एखादं सल्फेट एखादं कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट करतं, तेव्हा ते कॅल्शियम सल्फेट प्रोड्यूस करतं. दुसरा मुद्दा, जेव्हा कॅल्शियम सल्फेट रिॲक्ट करतं हे ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट बरोबर, तेव्हा तो कॅल्शियम सल्फो ॲल्युमिनेट हा घटक तयार करतो आणि तो व्हॉल्यूम ऑफ द वर्ड्स डिस्ट्रीब्युट. तर जेव्हा सल्फेट अटॅक होतो तिथं 227% हा व्हॉल्यूम अप टू इन्क्रीज होऊ शकतो. सेकंड म्हणजे आपण ह्यामध्ये बघू शकता फ्युचर स्कोप अँड इन मायग्रेशन अँड प्रिव्हेन्शन. ह्यामध्ये आपण विविध प्रकारचे इनोव्हेशन अँड मटेरियल म्हणजे बद्दल बोलणार आहे. डेव्हलपिंग ॲडव्हान्स टेस्टिंग मेथड्स अँड सप्लिमेंटरी सिमेंटेनियस मटेरियल ह्याबद्दल आपण ह्यामध्ये जाणून घेणार आहोत. What are the causes of sulfate attack? Sulfate attack is a ground floor concrete slab. It is a very serious problem. One of the main causes is leakage of sulfate into concrete floor slab from material below. One of the sulfates and concrete are contact react with each other. जेव्हा सल्फेट आणि काँक्रीट एका दुसऱ्यावर म्हणजे एका दुसऱ्याबरोबर मिश्रित होतं, तेव्हा तिथे क्रॅक येण्याची शक्यता जास्त आढळून येते व त्याच्यामुळे काँक्रीटची क्षमता व ड्युरेबिलिटीवरती फरक पडण्यात येतो. सेटिंग नियंत्रित करण्यासाठी सिमेंटमध्ये काही सल्फेट असतात. काँक्रीट सेट होण्यापूर्वी ते मोनोसल्फेटशी अभिक्रिया करून इंटिग्रेट तयार करतात. काँक्रीट सेटिंग नंतर अतिरिक्त सल्फेट संप्रदायात काय झालं? काँक्रीट सेटिंग नंतर अतिरिक्त सल्फेट समप्रदान आहेत. इंटिग्रेटेड निर्मिती ही एक विस्तृत प्रक्रिया आहे, ज्यामुळे कडक सिमेंट पेस्टमध्ये क्रॅक तयार होण्याची शक्यता जास्त आढळते. जसे तुम्ही ह्या चित्रात बघू शकता की जास्त पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे तिथे सल्फेट रिॲक्शन तयार होते व सल्फेट आयन्स हे ॲल्युमिनेट व फेरिक पेस्टवरती अटॅक करतात व त्यामुळे आपल्या सिमेंटला म्हणजे जे आपले स्ट्रक्चर आहे त्याला क्रॅक्स येतात. नेक्स्ट स्लाइड. theoretical backgroundमध्ये सल्फेट क्रिस्टल फॉर्मेशन, physical properties and perform models. In sulfur crystal formation, the explaining the theoretical process of crystal formation due to the surface attack, understanding the impact surface attack on physical properties of cement and performance models describing the theoretical models used to analyze the performance of cement and under the sulfate attack condition. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. theoretical background. तर आपण theoretical background जाऊया. theoretical background काय म्हणतो? The theoretical background of sulfate attack on cement is rooted in understanding the chemical process. That process occurs when sulfur ions comes into contact with water. This leads with the formation of the compound affecting the integrity of concrete. The phenomenon of involve complex interaction between the compounds of cement and surrounding environment. It is a curical component the mechanism through sulfate reacts with the cellulose and eliminate the cement of the predict and migrate the damage cause. Next slide please. तर आपण एक्सपेरिमेंटल मेथोडॉलॉजीजमध्ये आपण काय काय यूज करू शकतो? प्रिपरेशन ऑफ स्पेसिमेन, एक्सपोजन ऑफ सल्फेट सोल्युशन, टेस्टिंग अँड अनालिसिस ह्या सगळ्याचा आपण उपयोग करू शकतो काँक्रीटची चाचणी करण्यासाठी. जसे की आपण चित्रात बघू शकता, चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या इक्विपमेंटचा उपयोग करून आपण टेस्टिंग अँड अनालिसिस करून त्याची क्षमता जाणून घेऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. आले बाहेर
सांगायचं काम. देर इज अ रिझल्ट अँड अनालिसिस. यामध्ये आपण 4 पॉईंट्स आहेत. इम्पॅक्ट सल्फेट अटॅक ऑन सिमेंट, व्हेरियस इन सिमेंट कॉन्सन्ट्रेशन. Third point is comparison of sulfate attack on different cement grade, and fourth point is deterioration of mechanism. Next slide. There are two forms of attack: the classical form and physical form. The integration formation, Geyser, Theodosites, and physical attack. In integration formation, there are include two types: primary integration and secondary integration. There another is gypsums. Uh, Some gypsum has a higher volume and cause crack. The third case is thermsite. The TSA fully disparate the bending properties of cementation compounds. The fourth case is physical attack. Repeated the cycle of the sulfate slides, crystallization, and hydration with the volume of expansion deterioration concrete. These are the four uh, these are the four types of sulfate attacks. Next slide. Here we are to come the difference between the C35 and C30 in the relation of sulfate attack. The next one is sulfate workability attack, impact on strength, durability, and problem. And last one is how to reduce sulfate attack through the water cement ratio. हे वाचून दाखवायला लागणार. Sulfate attack on cement is a critical consideration in construction, and understanding the difference between C35 and C30 is a relation to attack the importance. C35 and C30 are the different grades of concrete, and their resistance to sulfate attack varies. The impact of sulfate workability attack on strength, durability, potential problems in the construction concrete structure. Insignificant, it affects the integrity and longevity of structure, making the critical address. One effective method of reduced sulfate attack is through water cement ratio adjustment, which can help in the migrating damaging effect of sulfate exposure. This adjustment influences the porosity of the cement plate and consequently the valuation to the sulfate increase, making the key strategy in combining sulfate attack. There is a conclusion. Finding recap. Summarize the finding from research and sulfate attack and its implication of cement. Future consideration. Highlight area. Further study or potential application of the research outcomes. Next one. Okay. Here we are to go. काय झालं? चालू तरी सांगतो. थांब की मेडिसिन. रेमेडीज यूज ऑफ सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट. आपण हे वापरू शकतो. रिड्यूस अमाऊंट ऑफ ट्रायकॅल्शियम अल्युमिनेट. यूज हाय अल्युमिनियम सिमेंट. यूज पोर्टलँड पोझोलाना सिमेंट and use air entrapment. These are the remedies of this topic. Thank you. वेलकम बाय.